कापूस घेतला, कपाशीवर आता मक्का आहे. आणि आता याच्यामध्ये जर कधी बघितलं तर गांडूळसुद्धा खूप तयार झाले. म्हणजे याचा कुठं ना कुठं शेतकऱ्याला फायदा आहे. आणि याला प्रोत्साहित करणारे श्री खंडागळे सर, त्यांनी वेळोवेळी येऊन भेट देऊन सतत मार्गदर्शन करत राहिले. आता यावर्षी आम्ही मक्का टोकन यंत्राने करता, याला ना नांगरणी, ना वखरणी, ना खुरपणी, ना डवरणी. बस आता लावून दिलं टोकाने, खत टाकून